पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानंतर कोल्हापूर शहर आणि परिसरातील पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिक यापूर्वीच्या महापुराच्या आठवणींनी धास्तावले होते. प्रशासनानं पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यावरच कोल्हापूर शहर, चिखलीसह जिल्ह्यातील पूरबाधित भागातील लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केलं होतं. मात्र काल शुक्रवारपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं कोल्हापूरकरांना चांगलाच दिलासा मिळालाय. आज सकाळपासूनच पावसानं उघडीप दिल्यानं पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होतीये. त्यामुळे पाण्याखाली गेलेले सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले होऊ लागलेत. आज दुपारी 12 वाजता कसबा बावडा शिये मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट 2 इंचापर्यंत खाली आली आहे. सध्या जिल्ह्यातील 41 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 3.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 23.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगा नदीचं पाणी अजूनही गायकवाड पुतळा परिसरात असल्यामुळं गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे. पावसाची उघडीप कायम राहिली तर उद्या रविवारपर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.